विराजमान मान्यवर किशोर नाईक साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक देखील प्रदान करायचं आहे। हे आपण पाहू शकता बॅक टू बॅक 2 सामन्यामध्ये दक्षिण सिंगोले हा मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे। मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी स्वीकारताना आणि यानंतर आपण बोलूया पुढील सामन्याकडे। पुढील सामना अर्थात आपल्याला पाहायला मिळेल वीर तानाजी दापोडे विपक्ष आवाज भिनार या 2 संघामध्ये। यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल जॉली कामतगर विपक्ष साई स्पोर्ट्स खारबाव या 2 संघामध्ये। आणि त्यानंतर 2 सेमीफायनल आणि त्यानंतर मेगा फायनल ग्रँड फिनाले जयकुमार ट्रॉफी 2025 वर कुठला संघ नाव कोरेल याचं उत्तर आपल्याला त्या फायनलमध्ये मिळेल। तर सर्वजण मैदानामध्ये पाठवायचे आहे। एक हँडवॉच आमच्या कॉम्बॉक्समध्ये आलेलं आहे, ज्या कोणाचा असेल नक्कीच आपण ते घेऊन जायचं आहे। तसेच एक बाईकची चावी देखील आमच्या सामन्याच्या कक्षामध्ये अगदी सकाळपासून जमा आहे। आदित्य नाईक आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी या कारण या अगोदर जो पहिला सामना आपण खेळला होता त्या सामन्यामध्ये आदित्य नाईक हा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता। यशवंत सुमती राणा संघाचा आदित्य नाईक आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी या। आदित्य नाईक यशवंत सुमती राणा नक्कीच त्याचा प्रतिनिधी आपण बघतोय आणि मॅन ऑफ द मॅच ही आकर्षक ट्रॉफी दिली जाते। तर बोलूया आपण सामन्याकडे वीर तानाजी दापोडे विपक्ष आवाज भिनार या 2 संघांमधील हा दुसऱ्या फेरीमधील सामना आपण पाहतोय। दोन्ही संघांनी खरे तर एक सामना जिंकलेला आहे। दापोडे संघाचं 12 मॅन आमच्या सामन्याच्या कक्षामध्ये पाठवायचं आहे। दुसऱ्या फेरीमधील सेकंड लास्ट सामना आणि यानंतर दुसऱ्या फेरीमधील शेवटचा सामना जॉली कामतगर विपक्ष साईज खारबाव या 2 संघांमध्ये असणार आहे। त्या दोन्ही संघांनी देखील टॉससाठी रिपोर्ट करायचा आहे। इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल। तर सलमीने मैदानामध्ये पाठवायचे आहेत। एक नक्कीच बाईकची चावी देखील आमच्या कॉम्बॉक्समध्ये आलेली आहे, ज्या कोणाची असेल आपण ते घेऊन जायचे आहे। सलमीने मैदानामध्ये पाठवायचे। जास्त वेळ दापोडे संघ आपण व्यर्थ घालवायचा नाही। वीर तानाजी दापोडे संघाकडून सलमीजोडी मैदानामध्ये हर्षद चौधरी आणि त्याच्या समेत अजय पाटील आणि हर्षद चौधरी ही जोडी मैदानामध्ये दाखल होताना वीर तानाजी दापोडे संघाकडून सलामीची पाहायला मिळते। नक्कीच टाइम नोट केला जाईल। जेव्हा पहिला चेंडू डिलिव्हर केला जाईल टाकला जाईल त्यावेळी देखील टाइम नोंद केला जाईल। आपली ती जी 3 षटके आहेत ती 15 मिनिटांमध्ये पूर्ण करायची आहेत आणि 15 मिनिटांमध्ये जर षटके पूर्ण केली गेली नाहीत तर शेवटच्या षटकामध्ये एक एक्स्ट्रा प्लेयर आपल्याला 30 षटकामध्ये ठेवावं लागेल। दुसऱ्या फेरीमधील हा तिसरा सामना आपण पाहतोय। यानंतर दुसऱ्या फेरीमधील शेवटचा सामना यापुढील आपल्याला पाहायला मिळेल
साईज कार्बो विपक्ष जॉली या कामतगर या दोन संघामध्ये. तर सामना सुरू करायचा आहे, जास्त वेळ आपण घ्यायचा नाही. पंचाच्या भूमिकेमध्ये आपण बघतो मुख्य पंच शिवाजी मडवी सर, स्क्वेलेकचे पंच श्याम पाटील सर पाहायला मिळत आहेत आणि तिसरे पंच संजय पाटील सर. हे 3 ऑफिशियल पंच या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. डीजे परेश आणि डीजे बंटू यांच्या माध्यमातून चांगली माईक सिस्टीम आम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे. त्यांच्या माध्यमातून आकर्षक धून देखील पेश केल्या जातात. त्यांचं देखील विशेष धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय. हर्षद चौधरी विथ अजय पाटील ही सर्व जोडी मैदानामध्ये. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज प्रणव भोईर सज्ज होतोय विनर संघाकडून पहिले षटक हाताळण्यासाठी. पहिला चेंडू तिथे दिशा देण्याचा प्रयत्न, मात्र चेंडूने बॅटमध्ये संपर्क साधता आला नाही. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आपण बघूया वीरतानाजी दापोडे हा संघ. वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिले षटक घालण्यासाठी गोलंदाज प्रणय भोईर बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय व्यापीठाच्या टोकाकडून वलताना. सामनाकर फलंदाज हर्षद चौधरी. इथे मात्र स्टेपमध्ये चुकतोय, पंचांचा डेड बॉलचा इशारा होतोय. आपण पाहतोय जॉयकुमार ट्रॉफी 2025 जॉयकुमार अँड कंपनी, तसेच या स्पर्धेचे 3 स्टार आयोजक नीलमजी नाईक, राखीजी पाटील आणि दिनेशजी चौघुले यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आपण पाहत आहोत. इथे या कटर चेंडू, चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा वेट केलेला फलंदाज हर्षद चौधरी याला आपण पाहतोय बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवर वेट करताना गोलंदाज प्रणव भोईर. कटर चेंडूचा चांगला वापर करताना गोलंदाज प्रणव भोईर आपण पाहतोय. यावेळेला मात्र चेंडूला फेरकान दिलेला आहे, उंचच उंच, लांब ही जाईल की नाही पाहावं लागेल. इथे मात्र चांगला प्रयत्न तिथे केला जातो या कॉकरोच रिजन मध्ये. 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. झेल घेण्याचा प्रयत्न केला गेला होता, हे आपण रिप्ले मध्ये देखील पाहू शकता. खूपच उंच चेंडू गेला होता, मात्र कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं, ज्याप्रमाणे त्यांनी प्रयत्न तिथे केला होता सीमारेषा लगत. 2 धावीने स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन केलं फलंदाज हर्षद चौधरी याने. इथे मात्र अतिशय खराब चेंडू डाऊन द लेग स्टंप, पंच शिवाजी मडवी सरांच्या हात समांतर धावून मिळते वाईट चोपणे अव्वांतर, आणि अव्वांतर धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ते 3 वर. अव्वांतर धावेचा देखील अकाउंट ओपन होतोय. आपण सामना पदे वीरताने दापोडी विपक्ष आवाज स्पोर्ट्स भिनार या 2 संघामध्ये. दोन्ही संघाने या स्पर्धेमध्ये एक सामना जिंकलेला आहे. दुसऱ्या फेरीमध्ये हे 2 संघ सध्या आमने सामने पाहायला मिळत आहेत. इथे कट केलेल्या चेंडूला आणि चेंडू निघून जाईल कव्हर पॉइंट रिजन मधून, सीमा पार 4 धावांसाठी चौकार. दिमाग की बत्ती दिशा देताना आपण बघतो हर्षद चौधरी फलंदाज. इथे ऑन साइडला चेंडू टोललेला आहे, शतरक्षित इथे सज्ज आहे, चांगला झेल आणि इथे मात्र समावता ते फलंदाज हर्षद चौधरी याचा खेळ. पहिला हात वीरताने दापोडे या
पूर्वी आपल्या संघासाठी या एका चौकाच्या मध्ये त्याने 6 धावांचं योगदान दिलेलं आहे आणि तो बाद झाल्यानंतर न्यू बॅटर मैदानामध्ये जीत पाटील येतोय. पहिली सफलता अर्जित करताना प्रणव भोईर आपल्या संघासाठी. पहिल्या षटकाने पहिल्या षटकामधील शेवटचा चेंडू सामन्याकडील फलंदाज जीत पाटील न्यू बॅटर स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतोय. इथे समोर केलेल्या चेंडूला शतरक्षक तिथे सज्ज आहे. लॉंगॉन रिझनमध्ये चेंडू फील करून फेकी केला जातोय. तोपर्यंत एक सिंगल रनचा फलंदाज पूर्ण करून जीत ऑफ द मार्क. संघाची धावसंख्या सिंगलने पुढे सरकते. धावफलकावर 8 वर पोहोचते. पहिल्या षटकात समाप्ती झालेली आहे. दापोडे संघ आपण पाहतो नाणेफेक गमल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 1 बाद 8 आणि पहिल्या षटकासाठी बरोबर 5 मिनिटांचा वेळ इथं खर्च केलेला आहे. धाव वाजून 41 मिनिटांनी पहिला चेंडू डिलिव्हर केला गेला होता. नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल दुसऱ्या फेरीमधील शेवटचा सामना साईस खारबाव विपक्ष जॉली कामतगार या दोन संघामध्ये. खारबाव संघाने तसेच कामतगार संघाने आपण टॉससाठी रिपोर्ट करायचा आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. ज्या संघाचा संघाने एक लेट रिपोर्ट करेल त्या संघाला पेनल्टी दिली जाईल. अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय जॉय कुमार अँड कंपनी, नीलमजी नाईक, राकेशजी पाटील आणि दिनेशजी चौगुले यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन जॉय कुमार ट्रॉफी 2025च्या रजनीमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आपण सामना पाहतो वीरताने दापोडे विपक्ष आवाज स्पोर्ट्स भिनार या दोन संघामध्ये. जयेश वखारे बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. जयेश वखारे या बॉलिंग ट्रॅकवर तर सामनागर फलंदाज जीत पाटील जो वैयक्तिक एका धावसंख्येवर फलंदाजी करतोय. एकच चेंडूचा सामना त्याने आतापर्यंत केलेला आहे. इथे मात्र सुरेख चेंडू अगदी दोन्ही पायांच्या मधून चेंडू निघून जातोय या विकेट किपरच्या हातामध्ये. चांगल्या चेंडूच्या हातांनी पाहायला मिळतोय या भिनार एक्सप्रेस जयेश वखारे. तर पहिल्या सामन्यामध्ये जयेश वखारे नव्हता खेळला तर या सामन्यामध्ये तो खेळताना पाहायला मिळतोय. जयेश वखारे पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर व्यापेट्याच्या टोकाकडून वळताना सामनागर फलंदाज जीत पाटील. इथे ऑन साईडला मिडविकेट क्षेत्रामध्ये शॉर्ट मिडविकेटला चेंडू ट्रॅव्हल झालेला आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न तालमेल पाहायला मिळत नाही. मिसकम्युनिकेशन आणि इथे मात्र आपण पाहतोय विकेटचा पतन. रनआउट चोपणे फलंदाज अजय पाटील हा बाद होताना. सिंगल संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 10 धावा. न्यू बॅटर प्रितेश पाटील सामना करेल गोलंदाज जयेश वखारे याचा. दुसऱ्या फेरीमधील हा सेकंडला सामना. यानंतर दुसऱ्या फेरीमधील शेवटचा सामना पाहायला मिळालेला साईस खारबाव विपक्ष जॉली कामतगर या दोन संघामध्ये.
इथे या ऑन साईडला मिडविकेट क्षेत्रामध्ये या दुसरी धाव करण्याचा प्रयत्न, अतिशय वेगाने 2 धाव पूर्ण केलेल्या आहेत. तर चांगली कॉलिंग आणि चांगली रनिंग विकेट दोन्ही बॅटरमध्ये पाहायला मिळते. दापोडे संघाची धावसंख्या 2 ने 12वर पोहोचते. दुसरं षटक मार्गस्थ आहे. जयेश वखारे दुसरं षटक चालतोय. तर सामना करेल पुन्हा एकदा फलंदाज प्रितेश पाटील. इथे मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, पंचाचा बोर्ड आकाशाकडे आणि फलंदाज बाद प्रितेश पाटील याची खेळी संपुष्टात. बिग ब्लो, मोठा हादरा. हा बाद झालेला आहे. धावसंख्या स्थिर धावपलकर 12 धावा, 12 धावसंख्या 3 फलंदाज दापोडे संघाचे बाद होऊन डगआउटमध्ये परतलेले आहेत. आणि आता मात्र न्यू बॅटर मैदानामध्ये येतोय विरताने दापोडे संघाकडून सुजल पाटील. 3 मोठे हादरी विरताने दापोडे संघाला बसलेले आहेत. हर्षद चौधरी बाद झालेले, अजय पाटील बाद झालेले आणि नुकताच बाद झालेले या प्रितेश पाटील, जीत पाटील आणि सुजल पाटील ही जोडी मैदानामध्ये. तर बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होताना गोलंदाज जयेश वखारे. इथे ऑन साईडला मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू टोललेला आहे. डीपमधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. धावचीची संधी आहे. इथे मात्र संधीचं सोनं करता आलेलं नाही. रिस्क पत्करली होती आपण मध्ये, जोखीम पत्करली होती खरं तर. आणि 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेल्या त्या या 2 धावने धावफलकामध्ये देखील बदल होतोय. दापोडे संघाची धावसंख्या 14. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळालेलं साईज खारबा विपक्ष जॉली कामतगर या 2 संघामध्ये. आपण सध्या सामना पाहतोय दुसऱ्या फेरीमधील तिसरा सामना. दापोडे विपक्ष भिनार या 2 संघामध्ये. वीरताने दापोडे विरुद्ध आवाज स्पोर्ट्स भिनार. दोन षटकाची समाप्ती झालेली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 14 धावा, 7च्या सरासरीने प्रति षटकामध्ये धाव झळकल्यात विरुद्धाने दापोडे या संघाने. आणि आता मात्र तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज जतीन राणी या गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. दोन षटकांसाठी इथे मात्र 9 मिनिटं खर्च केलेले आहेत. गोलंदाज जतीन राणे तिसरं षटक घेऊन आलेले. तर सामनागर फलंदाज जीत पाटील, नॉन स्ट्राईकला सुजल पाटील पाहायला मिळतोय. विकुल क्षेत्ररक्षण 4 क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये. इथे मात्र चेंडूला फिरकावून दिलेला आहे. उंचच उंच आणि लांबच लांब ब्लास्ट आपण बघतोय. एक मारा लेकिन शॉर्ट मारा. धावसंख्या 6 आणि वाढून होते धावफलकावर 20 धावा. कडक फटका केडे की आपण पाहतोय अगदी तारामंडल मध्ये चेंडूला पाठवलेला आहे. अगदी आकाशाला ठोसा देऊन चेंडू जमिनीवर येतोय. धावसंख्या 6 ने वेगाने वाढते. 20 धावा. जतीन राणे याचं स्वागत षटकाराने केलेलं आहे फलंदाज जीत पाटील याने. पुन्हा एकदा मोठा फटका करण्याचा प्रयत्न. इथे मात्र प्ले अँड मिस. धावसंख्या स्थिर धावफलकावर पाहायला मिळते ते 20. तिसरं षटक मार्गस्थ आहे.
आपण सामन्यामध्ये वीरताने दापोडी विपक्ष आवाज भिनार या दोन संघामध्ये. यानंतर दुसऱ्या फेरीमधील सामना शेवटचा आपल्याला पाहायला मिळेल खारबाव विपक्ष कामतगर या दोन संघामध्ये. इथे या फॉलतरमध्ये चेंडू अडवला जातोय. धावसंख्या अजूनही स्थिर आहे. आपण बघतोय षटकानंतर चांगली वापसी करताना गोलंदाज जतीन राणे. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू. हा चेंडू देखील निर्धाव व्हा. 3 रांगेमध्ये निर्धाव चेंडू हाताळताना गोलंदाज जतीन राणे आपण पाहतोय. जतीनने 3 चेंडूंवर रनच दिलेले नाही. षटकार त्याने पहिल्या चेंडूवर खर्च केला होता आणि त्यानंतर चांगला कमबॅक त्याचा पाहायला मिळतोय. पूर्णपणे फलंदाजाला जखडून आणि पकडून ठेवताना गोलंदाजी करतोय. धावसंख्या अजूनही स्थिर आहे 20 धावा. सध्या वीरताना दापोडे या संघाच्या धावांची गाडी अंजूर फाट्याच्या ट्रॅफिकमध्ये जाम झालेले आहे, अडकलेले आहे. इम्प्रायस फटका इथे मात्र शपलोना फटका केलेला आहे. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करेल डीपमधून तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. अखेर धावांची कोंडी फोडली जाते या चेंडूवर. संघाची धावसंख्या 21 इथे मात्र ऑन साईडला पंचाचा नो बॉलचा इशारा येतोय. 1+2 अशा 3 धाव धावपल्यांमध्ये जोडल्या जातील. पंचाचा नो बॉलचा इशारा आलेला आहे आणि या पंचाचा इशारा फ्रीटचा देखील येतोय. श्याम पाटील सरांचा पंखा नक्कीच फिरताना पाहायला मिळतोय. उघडा डोळे पाहणी कारण पुढील चेंडू असणार आहे फ्रीट आणि फ्रीटवर बिग हिट पाहायला मिळेल का. बिग हिटची एक आवश्यकता तर आहे नक्कीच दापोडे संघाला. मुक्त फटका खेळण्याची संधी इथे मात्र फलंदाजाकडे चालून आलेली आहे. इथे नुकसान होणार नाही कारण फ्रीट चेंडू आहे. कुठल्या प्रकारची धाव नाही. धावसंख्या स्थिर कॉन्स्टंट आपण पाहतोय. धावपलगावर 24 धावा. 3/24 3 षटकाच्या समाप्तीनंतर. आणि या 3 षटकांसाठी बरोबर 15 मिनिटे खर्च केले गेले आहेत. पाण्याची मागणी मैदानामध्ये केली जाते. या अगोदरच टॉप 4 मध्ये ब्राह्मदेव फाटाले आणि जयनमान कोणी संघाने क्वालिफाय केलेले आहे. सेमीफायनलमध्ये हे 2 संघ पोहोचलेले आहेत. जे ब्राह्मदेव फाटाले आणि जयनमान कोणी या 2 संघांनी सेमीफायनलमध्ये धडक मारली आणि आता कुठले 2 संघ असतील हे उत्तर या 2 सामन्यानंतर मिळेल. खारबाव कामतगर यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळाला नाही. सध्या सामना आपण बघतोय दापोडे विपक्ष भिनार या 2 संघामध्ये. शेवटचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रोहन भोईर येतोय. 3 षटकाची समाप्ती झालेली आहे. 3 षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या 24 धावा. प्रिन्स मूवीच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण केलं जात आहे. सध्या प्रिन्स मूवीज सुरुवात इथे देखील कार्यरत आहे कारण सुरुवात प्रीमियर लीग स्पर्धेचं प्रेक्षेपण देखील प्रिन्स मूवीच्या माध्यमातून तिकडे सुरू आहे. आणि इथे आपण पाहतोय जयकुमार ट्रॉफीचं प्रेक्षेपण प्रिन्स मूवीच्या माध्यमातून पाहायला मिळते. अनेक मेगा इव्हेंट ज्यांच्या माध्यमातून नेहमीच कव्हर केले जातात. इथे समोर खेळल्या चेंडूला हवाई फायर आणि चेंडू जाते सीमाच्या बाहेर. फटक्यामध्ये वजन धाव मिळेल पूर्णच्या पूर्ण अर्धा डझन.
आपल्याकडे 30 धावा 3 नॉट. शेवटचे षटक मार्गास आहे. शेवटच्या षटकातील पहिल्या चेंडूवर षटकार पेश करताना आपण बघतोय जित पाटील हा फलंदाज. पुन्हा एकदा मोठा फटका. यावेळी आडव्या बॅटने हा चेंडू निघून जाईल स्क्वेअर लेगच्या वरून सीमापार. आणखीन एक ब्लास्ट, आणखीन एक षटकार. जा किचन में मिक्सर जरूर होता है वह स्लॉक वर्क गया खेल में गया सिक्सर जरूर होता है और 2 सिक्सर आते हुए रांगेमध्ये 2 षटकार आपण बघतोय फलंदाज जित पाटीलच्या बॅटमधून षटकामध्ये डील करताना आपण बघतोय सध्या फलंदाज जित पाटील ज्याच्या नावामध्ये जित आहे आणि जितकडे नक्कीच अग्रेसर आपल्या संघाला करून देण्याचा प्रयत्न त्याने केलेला आहे. एक मोठ्या धावसंख्येकडे मार्गक्रमण करायला सुरुवात केलेली आहे. हाणामारीच्या षटकाने हाणामारीच्या षटकामध्ये हाणामारी पाहायला मिळत आहे. सलग 2 चेंडूमध्ये 2 षटकार. थोडासा दडपणाखाली नक्कीच गोलंदाज रोहन भोईर पाहायला मिळतोय आणि षटकारांच्या हॅट्रिकवर आता मात्र जित पाटील पाहायला मिळत आहे. संघाची धावसंख्या 6 ने पोहोचली 36 वर 36. इथे चांगला चेंडू पूर्णपणे बीट चकित केलेली आहे. खरं तर फलंदाज बीट झालो होता आणि एक्स्ट्राशक देखील बीट होतोय. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करत आहेत. बायचा इशारा पंजरकडून येतोय. अव्वांतर धाव बायच्या रूपाने संघाची धावसंख्येमध्ये 1 ने भर पडते. धावसंख्या 37-37. वीरतानेच दापोडे विपक्ष आपण पाहतोय आवाज स्पोर्ट्स भिनार या 2 संघामधला सामना. शेवटचे षटक मार्गस्थ आणि शेवटच्या षटकातील शेवटचे 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. रोहन भोईर व्यापीठाच्या टोकाकडून टर्न होताना इनसाइड आउट. इथे मात्र फटका सजवलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. त्याच्या माध्यमातून ही चूक आणि या चुकीला माफी नाही. चेंडू निघून जाते सीमा पार. 1-2 का 4 चौकार. लॉस ऑफ 3 विकेट. शेवटचं षटक मार्गस्थ आहे आपण बघतोय. शेवटचं षटक रोहन भोईर हाताळतोय. रोहन भोईर पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सामना करेल फलंदाज सुजल पाटील. इथे सरळ बॅटने फटका केलेला क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. लॉंग ऑन रिझर्व मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळते. 2 धाव फलंदाज पूर्ण करतायत. या 2 धावने संघाची धावसंख्या पोहोचते ती 43 वर 43. शेवटचे षटक मार्गस्थ आणि शेवटच्या षटकामधील शेवटचा एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यानंतर लगेच टॉस केला जाईल. खारबाव संघाने कामतगर संघाने आपण टॉससाठी या. अंतिम षटकामधील अंतिम चेंडू घेऊन जातोय गोलंदाज रोहन भोईर. इथे मात्र पंच आमच्याकडे वळतात. वाटचा इशारा करता अव्वांतर वाटच्या रूपाने. धावसंख्या 44. रोहन भोईर पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. इथे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. एक चोटी धाव फलंदाज पूर्ण करतात. पंचांचा वाटचा इशारा अव्वांतर धाव प्लस ही धावून पूर्ण केलेली धाव 1+1 अशा प्रकारे 2 धाव धावपैकीमध्ये ऍड केल्या जातात. धावसंख्या 46-46.
शेवटच्या षटकामधील शेवटचा चेंडू आहे. इथे मात्र भीमटोला वज्रटोला चेंडू सीमाशावर गेला. षटकार चांगला फिनिश केलेला आणि हा षटकार या सामन्याचा कदाचित टर्निंग पॉईंट देखील ठरवू शकतोय. तर अशा प्रकारे निर्धारित 4 षटकामध्ये वीरताने दापोडे संघाने आपल्या धावपलकर धावा जोडले. एकूण 52 आणि 53 धावा या स्पर्धेचे आयोजक निलमजी नाईक यांना विनंती असेल की आपण छापा कॉल आहे खारबो संघ नायकाचा. मात्र आलेला आहे काटा. कामतगर संघाच्या संघ नायकाने टॉस जिंकलाय. निर्णय संघाचा रितेश टॉस आपण जिंकलाय. निर्णय काय असेल? फिल्डिंग प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. आपल्या संघाला अधिक शुभेच्छा. खारबो संघ नायक आपल्या संघाला देखील अधिक शुभेच्छा. टॉस बॉक्समधून न्यूज आहे की या कामतगर संघाचा संघ नायक रितेश धुमाल याने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आहे. मी घेऊन जातो टॉस बॉक्सहून सरळ आमच्या कॉम बॉक्समध्ये जिथे सज्ज आहेत माझे सक्रिय समालोचक अजय घरात. थैंक यू सो मच सुभाष धुमाल. जॉय कुमार ट्रॉफी 2025 में आप सभी का हार्दिक स्वागत है जॉय कुमार एंड कंपनी की ओर से. इस मैच की कहानी पिछले कुछ मैचेस से मिलती जुलती लग रही है क्योंकि पहले 2 ओवर्स में कुछ ज़्यादा रन्स नहीं आए थे और यहाँ तक कि 3 ओवर्स में भी मात्र 24 ही रन स्कोरबोर्ड पर थे. लेकिन आखिरी ओवर में धुआंधार बैटिंग देखने को मिली जिसके चलते वीर तानाजी दापोडे टीम ने बनाए हैं 51 रन और 52 रनों की चुनौती इस मैच को जीतने के लिए आवाज स्पोर्ट्स बिनार के सामने. क्वार्टर फाइनल मुकाबला इस समय आपके सामने चलता हुआ. और आने वाले दिनों में गावदेवी स्पोर्ट्स लाखिवली आयोजित स्वर्गीय रघुनाथ पाटिल स्मृति चषक 2025 को देखना मत भूलिएगा. 28 मार्च से लेकर 30 मार्च तक डे नाइट फॉर्मेट में यह टूर्नामेंट. एवन एंकर राजेंद्र पाटिल सर की ये देन, गावदेवी स्पोर्ट्स लाखिवली की देन. और इस टूर्नामेंट का सीधा प्रसारण भी प्रिंस मूवीज पर देखना मत भूलिएगा. एक और बड़ा टूर्नामेंट. आइए लौट चलते हैं एक बार फिर से जॉय कुमार ट्रॉफी 2025 की खूबसूरत दुनिया में. सलामी बल्लेबाज मैदान में प्रवेश करते हुए आवाज स्पोर्ट्स बिनार की ओर से. जो पहला मैच जीता था आवाज बिनार ने, उस मैच में भी मेरे ख्याल से टारगेट 52 रनों का ही था. इस मैच में दापोडी टीम को 2 रनों से पेनलाइज किया गया है और पेनल्टी के जो 2 रन है वो पहले ओवर के बाद जो भी स्कोर बनेगा आवाज बिनार का उस स्कोर में ऐड किए जाएंगे. एक छोटा सा एडवांटेज जरूर है लेकिन अच्छी बैटिंग करनी पड़ेगी मैच को जीतने के लिए. थोड़ा सा करेक्शन है, 52 रन बने हैं और 53 रनों का टारगेट है.
53 रनों की है चुनौती, एक बड़ा टारगेट और दो बड़े टीमों के बीच की ये भिड़ंत। प्रणव भोईर और किरण भोईर की जोड़ी क्रीज पर। पारी की पहली गेंद लेकर प्रीतेश, पहली गेंद फुल लेंथ टर्न कर दिया है ऑन साइड में। ठीक तरह से खेल तो नहीं पाया है लेकिन आउटफील्ड में खेलने में कामयाब। डीप मिड विकेट पर खिलाड़ी मौजूद है और पहली गेंद पर सिंगल लेकर अपने टीम का खाता खोलते हुए प्रणव भोईर। प्रणव का बल्ला बोलना बहुत ही जरूरी यदि आवाज बिना टीम को मैच में आगे बढ़ना है तो। संयुक्त आदिवासी क्रीड़ा मंडल के अध्यक्ष आदरणीय एकनाथ घाटल साहब की ओर से आवाज बिना टीम को हार्दिक शुभकामनाएं। इस बार घुमाना चाहते थे गेंद को फाइन लेग की तरफ। ओ नो बॉल का इशारा। डीआरएस जरूर यहाँ पर लेना चाह रहे हैं। रिव्यू का इस्तेमाल किया गया है वीर तानाजी दापोडे टीम द्वारा। और क्या ये डीआरएस जो लिया गया है ये सक्सेसफुल रहेगा या फिर अनसक्सेसफुल, ये देखने वाली बात है। ऑन फील्ड अंपायर के फैसले को चुनौती दी गई है वीर तानाजी दापोडे टीम द्वारा। इट्स अ नो बॉल, रिव्यू अनसक्सेसफुल। पहले ही ओवर में अपना रिव्यू खराब कर दिया है वीर तानाजी दापोडे टीम ने। अगली गेंद फ्री हिट, सामना करते हुए किरण, स्लॉक किया है, ऊपर लगी है बल्ले की, ऊंचाई है ज्यादा दूरी नहीं। यहाँ पर फील्डर का एफर्ट काफी अच्छा था, हालांकि कैच करते तो भी विकेट तो मिलने वाला नहीं था, लेकिन बहुत अच्छी कोशिश। मुश्किल अवसर था, अवसर तो नहीं कहा जा सकता है लेकिन वो जो प्रयास किया गया वो लाजवाब। और इसी बीच 2 रन पूरे करते हुए बल्लेबाज स्कोर आगे बढ़ता हुआ 4 रन बिना किसी नुकसान के। 53 रनों का पीछा करती हुई टीम आवाज स्पोर्ट्स भिनार। प्रीतेश राइट आर्म ओवर द विकेट। ओ इस बार गति परिवर्तन, खूबसूरत गेंद पूरी तरह से बीट करते हुए ऑफ स्टंप के बाहर बैट्समैन को। प्रीतेश के पास काफी सारी विविधताएं हैं, स्लोवर डिलीवरीज का जिस तरह से खासतौर पर बीच बीच में उपयोग कर रहे हैं वो काबिल तारीफ। जरूर एक बीमर गेंद की है लेकिन अभी तक कोई बड़ा स्ट्रोक देखने को नहीं मिला है पहले ओवर में। एक और धीमी गति की गेंद फिर से बीट किया, लगातार बार बार बीट करते हुए किरण भोईर को। और अब दोनों बल्लेबाजों के बीच में कुछ चर्चा हो रही है। प्रणव ने शायद यही बताया होगा कि कम से कम बल्ले पर आपको लेना है और स्कोर बोर्ड को चलता रखना है। यदि बड़े हिट्स नहीं आते हैं तो सिंगल डबल्स लेते रहना है। बैक ऑफ द हैंड गेंद इस बार तेज, अब की बार लगा है बल्ले का अंदरूनी किनारा। शॉट फाइन लेग पर अच्छा क्षेत्ररक्षण, केवल 1 ही रन मिलेगा। धीमी शुरुआत है आवाज स्पोर्ट्स बिनार टीम की। 53 रनों का पीछा करते हुए स्कोर अब 5 रन बिना किसी नुकसान के। स्लोवर डिलीवरीज का जो इस्तेमाल किया गया इस पहले ओवर में वो काबिल तारीफ। हाथ के पीछे से गेंद को डिलीवर करते हुए बैक ऑफ द हैंड वो स्लोवर डिलीवरीज देखने को मिली। प्रीतेश एक बार फिर से राइट आर्म ओवर द विकेट। इस बार भी स्लोवर डिलीवरी, फुल टॉस लेकिन मिस हिट। गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे और बहुत ही अच्छा कैच। मिड ऑफ के खिलाड़ी मिड ऑन की दिशा में पहुंचे और कोई गलती नहीं की। विकेट का पतन। हालांकि इस दफा लेंथ पर उतना नियंत्रण तो नहीं था, फुल टॉस बनी थी गेंद लेकिन स्लोअर गेंद को ठीक तरह से भाप नहीं पाए थे और बहुत जोरदार प्रहार करने की कोशिश की थी बैट्समैन प्रणव ने। आउट होकर पेविलियन में लौट चुके हैं प्रणव भोईर। पहला झटका लग चुका है आवाज स्पोर्ट्स बिनार को। टीम का स्कोर केवल 5 रन और पहले ओवर का खेल भी समाप्त हो चुका है। शानदार गेंदबाजी पावर प्ले के दौरान प्रीतेश पाटिल द्वारा।
और इससे पहले भी जो मैच दापोडे टीम ने जीता था, उस मैच में भी प्रीतेश पाटिल ने अच्छी गेंदबाजी की थी। हर्षद को हमने देखा था, हर्षद मैन ऑफ द मैच रहे थे। बहुत ही शानदार यॉर्कर्स डिलीवर किए थे हर्षद ने, हर्षद गेंदबाजी के लिए आते हुए अच्छी बैटिंग भी की थी उस मैच में। इस मैच में जीत ने बहुत ही दमदार बल्लेबाजी की अपनी टीम के लिए, और साथ में सुजल ने अच्छा योगदान दिया, जिसके चलते 50 प्लस टोटल बनाया है। और जवाब कहीं ना कहीं उतना अच्छा देखने को नहीं मिला है बल्लेबाजी में अभी तक आवाज बिनार द्वारा। 3 ओवर का खेल बाकी है, यानी कि 18 गेंदे, 18 गेंदों में चाहिए 48 रन। नए बैट्समैन प्रणय आए हैं नॉन स्ट्राइकर से, इन पर स्ट्राइक इस समय किरण के पास। किरण को यहाँ पर अपने हाथ जरूर खोलने होंगे। तेज तर्रार गेंद, पहले ही निकल गई थी गेंद, इससे पहले कि वो बल्ला चलाते, काफी शफल करते हुए फाइन लेग की दिशा में खेलने का प्रयास, लेकिन रफ्तार में बीट करते हुए हर्षद चौधरी। आज हर्षद की गेंदबाजी में काफी धार नजर आई है। पावर प्ले का खेल समाप्त हो चुका है, जिसके चलते अब 5 खिलाड़ी बाउंड्री पर तैनात किए गए हैं, और ऑन साइड में खासा प्रोटेक्शन नजर आता हुआ बाउंड्री लाइन पर 4 बाउंड्री राइडर्स ऑन साइड में। ओ बेहतरीन गेंद और आउट, लेग बिफोर विकेट। विकेट टू विकेट गेंद, टप्पा पड़ने के बाद थोड़ी सी अंदर की तरफ आती हुई गेंद थी, ऑन साइड में खेलना चाहते थे बल्लेबाज, लेकिन पूरी तरह से चूक गए किरण भोईर, और शुरुआत से ही काफ़ी स्ट्रगल कर रहे थे। गेंद ठीक तरह से उनके बल्ले पर आ नहीं रही थी। पहले ओवर में भी 2 लगातार डॉट गेंदें खेल चुके थे, और जो दबाव बन रहा था उस दबाव को हटा नहीं पाए किरण भोईर, निराश करते हुए 3 रन बनाकर पेविलियन में लौटे हैं। गिरने वाला ये दूसरा विकेट, टीम का स्कोर केवल 5 रन। 48 रनों की अभी भी आवश्यकता है मैच को जीतने के लिए आवाज स्पोर्ट्स बिनार को। नए बैट्समैन सुनील बोईर पहले राउंड के हीरो, आखिरी ओवर में 27 रन चेस करते हुए मुकाबला जिताया था अपनी टीम को, और एक बार फिर से अंडर प्रेशर आया है बल्लेबाजी के लिए। इनसाइड आउट ड्राइव किया गया, नवाब है, फील्डर पहुंचे, और केवल पहुंचे नहीं, कैच भी लपक लिया है मिड ऑफ की दिशा में। लाजवाब कैच, एक और विकेट का पतन। रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये कैच वितेश द्वारा राजन पाटिल के सपूत है। राजन पाटिल जो कि आजकल 40 प्लस क्रिकेट में आपको नजर आते हैं, लेकिन रेगुलर क्रिकेट में उनका भी बड़ा दबदबा रहा है। कमाल के ऑलराउंडर, दापोडे टीम के लिए कई सालों तक क्रिकेट खेला उन्होंने, रेगुलर क्रिकेट, और अब 40 प्लस क्रिकेट में अपना जलवा दिखाते हुए उनके सपूत यहाँ पर रेगुलर क्रिकेट में अपने टीम के लिए अच्छा योगदान देते हुए वितेश। हर्षद चौधरी हैट्रिक पर, और हैट्रिक गेंद का सामना करते हुए नए बैट्समैन जतिन। हैट्रिक हो सकती है, लीडिंग एज, गेंद हवा में खड़ी हो गई है, खुद गेंदबाज गेंद के नीचे, और इसके साथ ही हैट्रिक कंप्लीट। तीसरे गेंदबाज इस टूर्नामेंट में जॉय कुमार ट्रॉफी 2025 में हर्षद चौधरी, जिन्होंने चटकाई है हैट्रिक।
बढ़िया प्लेसमेंट मिड विकेट और स्क्वायर लेग के दरमियान से गैप ढूंढने में कामयाब रहे नए बल्लेबाज देवराज। चौके से अपना खाता खोलते हुए टीम का स्कोर 9 रन 4 विकेटों के नुकसान पर। ओ फिर से हवाई फायर और ये जा रही है मैदान के बाहर, स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर 6 रन। हे रायगड ठा- भी स्कोर में अब ऐड किए जा रहे हैं, तो कुल रन संख्या 17 यानी कि 36 रनों की जरूरत 12 गेंदों में मैच को जीतने के लिए आवाज बिनार को। देवराज के बल्ले से दो बेहतरीन शॉट्स, पहले चौका जड़ा उन्होंने गैप में खेलते हुए, उसके बाद पिकअप शॉट खेलते हुए स्क्वायर लेग बाउंड्री को क्लियर किया है 6 रनों के लिए। और इसी तरह की बल्लेबाजी की आवश्यकता है। हर्षित का ओवर बहुत ही शानदार घट रहा था, पहली 4 गेंदों पर हैट्रिक भी चटकाई उन्होंने और कोई विकेट भी कोई रन भी खर्च नहीं किया था, लेकिन आखिर की 2 गेंदों पर 2 बड़े प्रहार उनके विरुद्ध किए गए और इसी की दरकार भी थी कहीं ना कहीं आवाज बिनार टीम को कि बल्लेबाज पलटवार करे। कुल मिलाकर 10 रन हर्षद ने खर्च किए, पहले ओवर में सिर्फ 5 रन खर्च किए थे प्रीतेश ने, एक सफलता उनके खाते में और 2 रन पेनल्टी के, जिसको मिलाकर कुल रन संख्या इस समय 17। 12 गेंदे 36 रन, यह है समीकरण। सेमीफाइनल में पहुंचने के लिए यह संघर्ष हो रहा है गेंद और बल्ले के बीच में। वीर तानाजी दापोडे बनाम आवाज स्पोर्ट्स बिनार। नेवर लेकर गेंदबाज समीर, पहली गेंद देखा परखा जाने दिया वहां पर बैट्समैन ने विकेट कीपर के पास और सही फैसला बल्लेबाज का, क्योंकि गेंद दिशाई ने वाइड के साथ शुरुआत करते हुए समीर। अब समीकरण थोड़ा सा बदलता हुआ, 12 गेंदों में 35 रनों की आवश्यकता है। स्ट्राइक इस समय प्रणय के पास, और प्रणय भी एक बेहतरीन स्ट्रोक प्लेयर माने जाते हैं, लेकिन इस दफा खेलने से चूक गए। अक्रॉस द लाइन खेलना चाहते थे, मिड विकेट की तरफ पूरी तरह से बीट हुए। अच्छी लाइन, पहली गेंद ऑफ स्टंप के काफी बाहर रखी थी, वाइड हुई थी, लेकिन इस बार ऑफ स्टंप के काफी करीब रखी हुई गेंद। 11 गेंदे और 35 रन, यह है समीकरण इस मैच में। अगला मैच जो कि आखिरी क्वार्टर फाइनल रहेगा, जॉली कामतगर बनाम साइश खारबाव। इस बार हवाई फायर, ऊंचाई तो है लेकिन दूरी नहीं, फील्डर गेंद के नीचे हर्षद और कोई गलती नहीं, बढ़िया कैच लॉन्ग ऑन की दिशा में, बैट्समैन आउट। समीर की ये गेंद इस बार अपील और आउट। एक और बल्लेबाज चलते हुए पेविलियन की राह पर। जिल्ह्यामध्ये ज्याच्या नावाचा पूरी तरह से अब बैकफुट पर नजर आती हुई इस मुकाबले में 53 रनों का पीछा करते हुए आवाज स्पोर्ट्स बिनार टीम। 6 खिलाड़ी आउट हो चुके हैं मात्र 18 के योग पर, और लक्ष्य लगातार कठिन होता हुआ, सिर्फ 9 गेंदों का खेल बचा हुआ है, अभी भी 35 रनों की जरूरत। हैट्रिक का मौका यहाँ पर समीर के पास, पिछले ओवर में हर्षद ने हैट्रिक ली थी, और क्या अब समीर भी यहाँ पर हैट्रिक कंप्लीट कर सकते हैं, यह देखने वाली बात है। हैट्रिक गेंद का सामना करने के लिए नए बैट्समैन जयेश वखारे नंबर 8 पर आए हैं बल्लेबाजी के लिए। जयेश की गेंदबाजी गजब की रही थी, 6 रन दिए थे उन्होंने अपने ओवर में और एक सफलता प्राप्त की थी। दूसरा ओवर किया था उन्होंने
वीर तानाजी दापोडे टीम की पारी में। पहले ओवर में प्रणव ने सिर्फ 8 रन दिए थे, 1 विकेट उनको भी मिला था, लेकिन आखिरी ओवर खासतौर पर जो रोहन ने किया था वो काफ़ी खर्चीला रहा। उसमें 28 रन्स बनाए थे बल्लेबाजों ने और वहाँ से सही मायनों में पलटवार किया दापोडे टीम ने। खूबसूरत गेंद टप्पा पड़ने के बाद बाहर की तरफ कटती हुई गेंद, थोड़ी सी उंगलियां फेरते हुए गेंद पर समीर के पास भी जो कुछ अनुभव है वो झोंकते हुए यहाँ पर अपनी टीम के लिए, और अब बहुत ही मजबूत स्थिति में नजर आती हुई इस मैच में टीम वीर तानाजी दापोडे। शॉट ऑफ लेंथ, इस बार पुल कर दिया है गेंद को, हवा में गेंद, लेकिन 2 खिलाड़ियों के बीच में से निकाल दिया है। 4 रन। हे रायगड शॉट जयेश वखारे के बल्ले से चौका प्राप्त करते हुए टीम का स्कोर 22 पर पहुंच चुका है और 31 रनों की जरूरत। इस बार लाइन को वैरी करते हुए, लेकिन गेंद ऑफ स्टंप के काफी बाहर थी, वाइड। फिर से वो कटर गेंद का इस्तेमाल, क्योंकि पिछली गेंद शॉट ऑफ लेंथ रही थी, उस पर चौका जड़ा था जयेश ने, और उसी को देखते हुए थोड़ा सा बल्लेबाज से दूर रखने का प्रयास, लेकिन दिशा पर कंट्रोल नहीं रख पाए। स्कोर आगे बढ़ता हुआ 23 रन 6 विकेटों के नुकसान पर। अभी भी 30 रनों की जरूरत है, मात्र 7 गेंदें शेष। इस बार उड़ाया गेंद को हवा में, फील्डर गेंद के नीचे, लॉन्ग ऑन पर हर्षद, और कोई गलती नहीं हर्षद द्वारा। एक और बैट्समैन आउट होते हुए जयेश वखारे। हे रायगड ठाणे आयोजनकर्ता विहान एंटरप्राइजेस के प्रोप्राइटर राकेश पाटिल साहब का शुभागमन हुआ है। आपका हार्दिक हार्दिक स्वागत है। जॉय कुमार ट्रॉफी 2025 ऑर्गेनाइज बाय जॉय कुमार एंड कंपनी, और इसमें विशेष योगदान राकेश पाटिल साहब का, उनके साथ नीलम दादा नाइक और दिनेश दादा चौगुले, जो अब तक ये टूर्नामेंट लेकर आए हैं। और अब धीरे धीरे ये टूर्नामेंट अपने आखिरी पड़ाव में पहुंचता हुआ, इसके बाद अंतिम क्वार्टर फाइनल मुकाबला साइश खारबाव बनाम जॉली स्पोर्ट्स कामतगर, देखना मत भूलिएगा। 6 गेंदों का खेल मात्र बचा हुआ है इस मैच में, और 6 गेंदों पर 30 रनों की दरकार है आवाज स्पोर्ट्स बिना टीम को। बड़े लक्ष्य का पीछा करते वक्त कई टीमों की इस तरह की हालत होती है कि विकेटें काफी तेज गति से गिर जाती है। वही कुछ हालत हुई है आवाज बिना टीम की। शुरुआत से ही झटके लगते रहे हैं और उन झटकों में से उबर नहीं पाई है आवाज बिनार। गितेश की पहली गेंद लो फुल टॉस, ड्राइव किया लॉन्ग ऑफ की दिशा में, फील्डर मौजूद है बाउंड्री पर, सिर्फ 1 रन मिलेगा। अब 5 गेंदों में 29 रन चाहिए। 5 गेंदों में 5 छक्के लगाने होंगे मैच को जीतने के लिए आवाज स्पोर्ट्स बिनार टीम को। स्ट्राइक रितेश के पास, पलटी शॉट खेलने का प्रयास, लेकिन बात बनी नहीं। ज़्यादा बल्लेबाजी के मौके वैसे मिलते नहीं है रितेश को, और आज जब मौका मिला है तो थोड़ा कुछ अलग करने का प्रयास है उनका। अब केवल बैटिंग को एंजॉय किया जा सकता है, मैच को जीतना लगभग अब नामुमकिन नज़र आ रहा है, क्योंकि सिर्फ औपचारिकताएं बची है इस मैच में। 4 गेंदें और 29 रन चाहिए। दापोडे टीम जीत की तरफ बढ़ती हुई। प्लान मिस, हालांकि ये गेंद वाइड है, मात्र औपचारिकता शेष है। गेंदबाज पर किसी तरीके का कोई दबाव नहीं। खराब शुरुआत के बावजूद भी जबरदस्त पलटवार किया वीर तानाजी दापोडे टीम ने बल्लेबाजी में, खासतौर पर जीत का बल्ला बोला, और उनको अच्छा साथ मिला सुजल का। दोनों के बीच में धुआंधार पार्टनरशिप देखने को मिली थी। आखिरी ओवर में खासतौर पर 28 रन बनाए, और वहां से जो दबाव बना आवाज बिना टीम पर, उस दबाव को बल्लेबाज झेल नहीं पाए। बल्लेबाजी में ज़रूर काफ़ी उम्मीदें थी, क्योंकि पहले मैच में 50+ टोटल चेस करते हुए मुकाबला जीता था आवाज बिनार ने, जब बजरंग कारिवली टीम को मात दी थी। इस मैच में भी वो उम्मीद की जा रही थी उनके खिलाड़ियों से कि अच्छी बल्लेबाजी करेंगे, लेकिन
वीर तानाजी दापोडे टीम के गेंदबाजों ने बल्लेबाजों की एक ना चलने दी। टॉप एज गेंद हवा में, खुद गेंदबाज है गेंद के नीचे और इसके साथ ही बैट्समैन आउट। पर जाकर कट कर दिया है गेंद को, बैकवर्ड पॉइंट की दिशा में फील्डर मौजूद है वहां पर। इससे पहले कि फील्ड किया जाता, एक रन लेने का मौका वहां पर बैट्समैन के पास। मात्र एक गेंद का खेल शेष और सेमीफाइनल के द्वार को खोल दिया है यहां पर वीर तानाजी दापोडे टीम ने। इससे पहले हमने देखा है कि दो टीमें सेमीफाइनल के लिए क्वालिफाई कर चुकी है, जय ब्राह्मण देव भाटाले और जय हनुमान खोनी। और अब तीसरी टीम वीर तानाजी दापोडे, हवाई फायर गैप ढूंढा है ऑन साइड में, 4 रन भी मिलेंगे लेकिन काफी देर हो चुकी है आवाज बिनार के लिए। मैच समाप्त होता हुआ इस क्वार्टर फाइनल मुकाबले को जीतकर सेमीफाइनल में पहुंचती हुई टीम वीर तानाजी दापोडे। कॉन्ग्रेचुलेशंस टीम वीर तानाजी दापोडे एंड हार्ड लक आवाज स्पोर्ट्स बिनार। वीर तानाजी दापोडे टीम के कैप्टन, आपसे रिक्वेस्ट है आपको ऑर्गेनाइजिंग कमेटी से संपर्क करना है। और इस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी है जिनके शानदार बैटिंग के चलते जीत मिली है, वो खिलाड़ी है जीत। तेरह गेंदों में नाबाद 28 रनों की पारी खेलने वाले जीत इस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी। 4 छक्के लगाए, जबरदस्त धुआंधार बैटिंग की और अंडर प्रेशर बहुत ही उम्दा पारी खेली। चला जीत आपण व्यासपीठावर यायचं आहे। विनोद दादा नाईक यांच्या शुभ हस्ते आपण सामनावीराचा पुरस्कार देणार आहोत। मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी स्पॉन्सर्ड बाय सुजित उर्फ तात्या शेठ पाटील आणि सर्वच ट्रॉफीज त्यांच्या माध्यमातून आपल्याला पुरस्कृत करण्यात आलेल्या आहेत जॉयकुमार अँड कंपनीच्या माध्यमातून। वेल डन जीत, कॉंग्रॅच्युलेशन्स अँड ऑल द बेस्ट फॉर द नेक्स्ट मॅच। चला तर पुढील मॅचला आपण लगेच सुरुवात करतोय, साईश खारबा विरुद्ध जॉली कामतकर। नाणेफेकीचा कौल प्राप्त केला या मॅच मध्ये जॉली स्पोर्ट्स कामतगर संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय। विनंती असेल साईश खारबाव संघाला आपली सलामीची जोडी लगेच मैदानात पाठवून द्यायची आहे आणि वेळेच्या मर्यादा असतील याची नोंद पुन्हा एकदा सर्व खेळाडूंनी घ्यायची आहे। पहिली 3 षटकं आपल्याला 15 मिनिटांच्या आतच कंप्लीट करायची आहेत, नाहीतर शेवटच्या ओव्हरमध्ये एक एक्स्ट्रा खेळाडू सर्कलच्या आतमध्ये तैनात करावा लागेल। फलंदाजांनी देखील या गोष्टीची नोंद घ्यायची आहे की आपण देखील अजिबात वेळेचा अपव्यय करू नये, नाहीतर आपल्या टीमला देखील पेनलाइज करण्यात येईल। सामन्याला सुरुवात होत आहे आणि आता पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये आम्ही करीत आहोत बदल। मायक्रोफोनद्वारे ऐकूयात सुभाष धुमाळ यांचा दमदार आवाज।